सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज आहे मराठी भाषा गौरव दिन. त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गाईज, मी आता सोंट्यासोबत खेळतोय जरा. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा सोंट इथं माझ्या हातात खराट्याची काठी आहे, त्याच्यासोबत खेळतोय. हे बघा कसं लटकून तोंडात पकडलं बघा त्याने. खेचतोय तो, हे बघा. आता स्वतः खेळेन. सोड इकडं, चल दे इकडं माझ्याकडं. गाईज लगेच हात पकडून घेतो शाना. बघा कशा जंप लावतोय बघा आता. हे बघा, इझिली तोंडातून काढून घेतली याची. जंप, हाय जंप. चल या सोंटी, हाय जंप, हाय जंप. वन्स मोर. हे बघा, डॉन आहे आपला, हे डॉन आहे. मस्तीखोर डॉन आहे हा, मस्तीखोर डॉन. कधी बघितला नसेल, बघून घ्या आता. मस्तीखोर बघा. पार्सल आहे, याच्या बॉक्समधून तुम्हाला समजून जाईल. कदाचित तुम्हाला हे समजलं असेल हे काय मागवलंय. खास करून पप्पानी मागवले माझ्यासाठी. कॅमेरा होल्डर, म्हणजे मोबाईल होल्डर पण आहे आणि रेकॉर्डर पण आहे. फोटो काढता पण येईल, व्हिडिओ पण काढते. याला वरतून इथं स्टँड पण आहे, इथं पण ॲडजस्ट करू शकतो. हे ब्लूटूथ कनेक्शन आहे गाईज. हे आलं, हे बटन तुम्हाला काढून दाखवतो तुम्हाला. हे एक ब्लूटूथ आहे जे ह्याला कनेक्ट असेल आणि हे मोबाईलला कनेक्ट केल्यावरती मग आपण फोटो काही काढू शकतो. व्हिडिओ वगैरे काही चालू करायचं असेल ते करू शकतो. याला इथं खाली जिकडं मी पकडले आता, ते पकडण्यासाठी पण आहे. जर तुमचा हात दुखला असेल तर तुम्ही ह्याला असं स्टँड म्हणून पण यूज करू शकता. फक्त हे जास्त हायटीवर गेलं तर मग मोबाईलचं वजन नाही पकडू नाही शकत, झेलू नाही शकत. फक्त एवढाच याचा काय बोल. आपला एक नवीन आर्ट आहे जो मी 10वीच्या इथं पण केला होता, म्हणजे 10वीच्या सुट्ट्यांमध्ये केला होता. आपला ड्रॉइंगचा शौक आहे मला. तुम्हाला दाखवीन आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. पण आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर टाईम तर भरपूर आहे आपल्याकडं. टाईम आहे, पण आता सध्या कंटाळा येतो. पूर्ण कंटाळा येतोय गाईस, फुल ऑन कंटाळा. घरी एक तर मम्मी पण नाही, पप्पा पण नाही. मम्मी गेली कामाला, पप्पा गेले बहिणीला सोडायला. बहिणीचा दुसरा पेपर आहे बोर्डाचा. आमच्या घरामध्ये यावर्षी 2 बोर्ड होते. तुम्हाला सांगून झालेलं आहे, पण डबल सांगतोय. मागची जर तुम्ही व्हिडिओ बघितले असणार तर त्याच्यातच सांगून ठेवलेलं आहे. तसं तर गाईज आज दिवसभरात काही झालेलं नाही आहे, म्हणून काही ब्लॉग नाही बनवू शकलो. आता वाजले 6 आणि घरात दाखवतो कोण काय काय करते. गाईमध्ये गाईज जेवण बनतंय, तुम्हाला दाखवतो काय बनतं. गाईज तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल, आता दिसेल तुम्हाला. हे बनतंय चिकन.
तुम्हाला असं वाटत असेल का फक्त चिकन बनतंय का, तर याचा अर्थ आहे नाही. तुम्ही गेस करा काय बनत असेल. ही आली लगेच बडबड करायला इथं. गायत्री गेस कर काय बनतंय. तिलाच नाही माहिती गाईज. इथं तुम्हाला अजून काय दिसत असेल तर तुम्ही गेस करून कमेंटमध्ये सांगू शकता गाईज काय बनत असेल. गायत्रीने गेस केलंय मसाला चिकनची भाजी आहे. इथं तर मसाला तर झालेलाच आहे. आली इथं मिक्स करायला गाईज. हिला काही कामं आहेच नाही. 5-10 मिनिटांनी मिक्स करायला सांगितलंय असं मम्मीने. असं ही बोलते हे ना गाईज. ए गायत्री बरोबर का, असं सांगितलंय मम्मीने तुला काय का 5-10 मिनिटांनी करत जा म्हणून. नाही, मग कशाला. मम्मी बोलली हा की ना, हा मम्मी बोलली हा पुढं काय येतंय. मम्मी बोलली की ते काय पुढं दोन्ही साईडने शिजलं पाहिजे म्हणून पप्पांना आवाज द्यायला लागेल. पप्पा गाईज बाकी, पप्पा बोलले बाकी तर बाकी बाकी. गाईज आजपासून गायत्री पण व्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. नाही दिसणार कारण की माझे एक्झाम चालेल. अभ्यास करताना दिसेल. आज बघू. माझा इंग्लिशचा पेपर होता म्हणून थोडंसं आज फ्री घेतले कारण की थकून आले ना म्हणून. सुबह 4:30 बजे उठी थी मैं और पढ़ाई कर रही थी. देखो आपको क्या guys. मालूम, आप तो सोए थे. मेरे को बोल रही है गाइस ये कि मैं सोया था, तो हाँ फिर मैं सोया ही था. नको बोलू काय. जेव्हा आमचा पेपर असायचा तेव्हा मी पण 5 वाजता उठायचो, 4:30-5ला. तेव्हा तर काय तुला सुचलं नाही. हा तेव्हा तर तू झोपलेलीच असायची. लेक्चर नको देऊ. लेक्चर नाही देते मी. गाय शकता बनले बिर्याणी. याच्यामध्ये कलर पण टाकलेला आहे तुम्ही बघू शकता. गाईज इकडे टी व्हीमध्ये तारक मेहता का उलटा चष्मा चालू आहे. तुम्ही सांगा कमेंट करून का कुठला एपिसोड आहे. गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बी सेफ.